हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अरुणोदय अकॅडमी. तर आज आपण बघणार आहे बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना. ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर या ठिकाणी आपण बघणार आहे मेन म्हणजे की सर्वात महत्त्वाचं या योजनेचे फायदे कोणकोणत्या परीक्षेसाठी असणार आहेत. तर ते असणार आहेत MPSC साठी, त्यानंतर CDPO येणारी एक्झाम, तसेच अंगणवाडी सुपरवायझर आणि तलाठी व इतर ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी. तर या सर्व एक्झामसाठी हे उपयोगाचं असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आहे माझ्याविषयी थोडक्यात. तर माझं नाव आहे आशुतोष परांडे. मी अनअकॅडमीवर एज्युकेटर म्हणूनही काम करतो. तर त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक मराठी ग्रामरचा एक कोर्स तयार केलेला आहे. तो कोर्स फार छान आहे. फक्त ते तुम्ही ठरवायचं. छान मला तर छान वाटला, परंतु एक तुम्ही पण ठरवा की तुम्हाला कसा वाटला. ओके. तर त्या ठिकाणी मराठी ग्रामरचा कोर्स आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसायला चालू होतील, परंतु तुम्ही त्या ठिकाणी मला फॉलो करू शकणार नाही. फॉलोवरती जेव्हा क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक लिंक ओपन होईल आणि लिंक ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ओके. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही मला त्या ठिकाणी सर्चमध्ये आशुतोष परांडे म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला माझी प्रोफाईल तिथे दिसेल आणि तिथे कोर्स दिसतील. तर तिथे जाऊन फॉलो करा, जेणेकरून माझे जे नवीन येणारे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवरती दिसायला लागतील आणि तुम्ही ते बघून त्याचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये फायदा घेऊ शकता. चलो ओके. तर हे अशा प्रकारे आहे. त्या ठिकाणी माझा मराठीचा जे कोर्स आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. इथे तर मी शिकवतच आहे, पण तिथेही तुम्ही त्याचा जर फायदा घेतला तर डबल तुम्हाला फायदा होईल. आणि एकतर मराठी त्या ठिकाणी एक अशा प्रकारे मराठी चालू आहे की बेसिक टू डिटेल्स. ओके. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा कोर्स चालू आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना बेसिकही माहीत व्हावं आणि डिटेलमध्येही त्याचं ॲनालिसिस व्हावं आणि स्टडी व्हावी. तर या दृष्टिकोनातून मी तो त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तुम्ही त्याचा नक्की आनंद घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या योजनेला. आपली जी योजना आहे ही अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ही योजना कोणी चालू केली. तर ही योजना चालू केली केंद्र सरकारने आणि लॉन्च केली नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015ला. कुठून? तर हरियाणातील पानिपत मधून. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की ही योजना जी आहे तर या ठिकाणी चालू करण्यामागचं कारण असं की सर्वात कमी जो देशातील लिंग गुणोत्तर आहे ते हरियाणामध्ये आहे. ओके. त्यामुळे या ठिकाणी अवेअरनेस पसरवणं जास्त गरजेचं होतं आणि त्यामुळे इथून ही सुरुवात केलेली आहे. सुरुवात जरी केली तरी अंमलबजावणी त्यांची या महिन्यात झालेली नाही. ओके. अंमलबजावणी जी आहे तर या महिन्यात झालेली नाही. ती कधी झाली याचं मला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर नक्की द्या. हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. तर त्यानंतर आहे की योजना सुरू करण्याचं महत्त्वाचं कारण काय. तर याचं पहिलं कारण होतं की घटत चाललेली नारी शक्ती. आता सध्या देशामध्ये सर्वात जास्त समस्या जी आहे तर ती स्त्रियांचा घटता जन्मदर, म्हणजे बालकांचा जे मुली आहेत त्यांचा घटता जन्मदर. तर त्यानंतर आहे की बाललिंग गुणोत्तर. ओके. हे एक दुसरं कारण आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं कसं की 2011च्या जनगणनेनुसार आतापर्यंत नोंदवलं गेलेलं सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे या 2011च्या जनगणनेमध्ये दिसून आलं. त्यामुळे या दोन घटकांकडे लक्ष देऊन ही योजना फ्रेम करणं केंद्र सरकारला आवश्यक वाटलं आणि त्यामुळे ही योजना जी आहे तर या ठिकाणी फ्रेम केलेली आहे. तर त्यानंतर जे आहे तर बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेचा खर्च कोण करतो, यावरती आपल्याला हे जे घटक आहेत यावरती आपल्याला प्रत्येक घटकावरती प्रश्न येतात, म्हणून हा सर्व या ठिकाणी पॉईंट घेतलेले आहेत. मित्रांनो, हा जो सर्व डेटा आहे हा GR मधून घेतलेला आहे, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो. हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा आणि त्याचं पूर्ण ॲनालिसिस करून 3 ते 4 घंटे त्याचं ॲनालिसिस करून आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिलेबस बघून ही योजना मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे इथे कुठेही कोणतंही जे दुसऱ्या वेबसाईटवरून डेटा घेण्यात आलेला नाही किंवा दुसऱ्या पुस्तकातून डेटा घेण्यात आलेला नाही. हा कम्प्लिटली शासनाचा डेटा आहे, त्यामुळे हा 100% योग्य डेटा आहे. तर या ठिकाणी करंटमध्ये काही चेंजेस झाले तर ते बघून घ्या तुम्ही, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु यामध्ये जे आहे तर या सर्व घटकांवरती प्रश्न विचारले जातात, ते घटक मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा जो खर्च आहे हा 100% अनुदानित आहे केंद्र सरकारमार्फत. ओके. केंद्र सरकार याचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे तर याला असिस्ट करते, याला अनुदान देते. त्यानंतर याची अंमलबजावणी जी आहे तर राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश याची अंमलबजावणी करतात.
तर अशा प्रकारे जे आहे तर या योजनेचं कार्य चालतं. त्यानंतर आहे की केंद्र शासनाने ही योजना लॉन्च केली फेज 1 मध्ये. फेज 1 मध्ये जेव्हा लॉन्च केली तेव्हा 100 जिल्हे जे आहेत तर ते देशातील 100 जिल्हे निवडण्यात आले आणि त्यातील महाराष्ट्रातील हे 10 जिल्हे त्यामध्ये निवडण्यात आले. तर यामध्ये जेव्हा 10 जिल्हे निवडण्यात आले तर ते कोणकोणते होते? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे बीड. तो होता 2011च्या जनगणनेनुसार 807 हा त्या CSR होता, चाइल्ड सेक्स रेशो होता. आणि यावरती हे पूर्ण डिपेंड आहे की सर्वात कमी कडून आपल्याला जास्तीकडे जिल्हे जे आहेत त्यांचा समावेश टप्प्याटप्प्याने करावायचा आहे. त्यानंतर आहे दुसरा जिल्हा जळगाव. त्याचा जो जन्मदर आहे म्हणजे जन्मदर नाही, मुलांचे लिंग गुणोत्तर जे आहे तर ते आहे 842. त्यानंतर अहमदनगर आहे 852. त्यानंतर बुलढाणा आहे 855 आणि औरंगाबाद आहे 858. आता यानंतर लक्षात ठेवायचं की वाशिम आणि कोल्हापूर यांचा जो लिंग गुणोत्तर आहे तर ते आहे 863, दोघांचं सारखं आहे. त्यानंतर उस्मानाबाद सांगली जे आहे त्यांचं 867 आहे. या दोन्ही जे 4 जिल्हे आहेत त्यांच्या जोड्या पडतात. या दोन जोड्या या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे हा डेटा मी मुद्दामून या ठिकाणी मांडलेला आहे. आणि यावरती प्रश्न विचारला जातो, ही जी योजना आहे ना त्या योजनेसंबंधित जे डेटा असतो त्या संबंधितच ते त्या ठिकाणी जे 4 सेंटेन्स देतात ते फ्रेम केलेले असतात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जालना 870. तर अशा प्रकारे हे 10 जिल्हे फेज 1 मध्ये समावेश करण्यात आलेले आहेत त्या योजनेमध्ये. त्यानंतर आहे फेज 2. फेज 2 जी आहे की 2016 पासून 6 जिल्हे जे आहेत हिंगोली, सोलापूर, पुणे, परभणी, नाशिक, लातूर हे 6 जिल्हे जे आहेत तर हे या फेज 2 मध्ये जे आहेत तर टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि हे 6 जिल्हे जे आहेत तर यांचं आपण या ठिकाणी लिंग गुणोत्तर बघूयात. हिंगोली जे आहे तर याचं लिंग गुणोत्तर 882. त्यानंतर सोलापूर, पुणे जे आहे ही तिसरी जोडी आहे मित्रांनो. फेज 2 मधली पहिली आणि दोन्ही फेज 1 फेज 2 म्हणून तिसरी जोडी आहे की ज्यांचं लिंग गुणोत्तर सारखं आहे. त्यामध्ये सोलापूर, पुणे 883, परभणी 884, नाशिक 890 आणि लातूर आहे 889. तर अशा प्रकारे जे आहे तर हे लिंग गुणोत्तर आहे या ठिकाणी मुलांचं. आणि हे 6 जिल्हे आहेत जे की सेकंड फेज मध्ये त्यामध्ये ऍड करण्यात आले. 2018 नुसार जे आहे तर उर्वरित जे जिल्हे आहेत तर ते यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमध्ये. तर अशा प्रकारे जे आहेत तर फेज 1. ओके, फेज 1 मध्ये आता हे जर पूर्ण देशाचं जर बघायचं झालं तर फेज 1 मध्ये 100 जिल्हे मित्रांनो. फेज 2 मध्ये जे आहेत तर 161 जिल्हे जे होते ते समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर फेज 3 मध्ये जे आहेत तर फेज 3 मध्ये 479 जे जिल्हे आहेत तर ते समाविष्ट करण्यात आले. तर अशा प्रकारे जे आहेत तर एकूण एवढे जिल्हे जे आहेत भारतातील हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत. तर त्यानंतर जे आहे तर या योजनेची महत्वाची उद्दिष्टे काय होती हे सुरू करण्यामागची आणि यामधून आपल्याला काय काय साध्य करायचं आहे तर ते सर्वात महत्वाचं आहे. ही 3 आहेत. ही 3 जे उद्दिष्टे आहेत ही क्रमाने यासाठी मांडलेली आहेत की यांचा क्रम असा लागतो मित्रांनो. तर तो क्रम कसा लागतो? सर्वात महत्वाचं म्हणजे चाइल्ड सेक्स रेशो जो आहे CSR जो आहे तो कमी होण्याचं कारण आहे की स्त्रीभ्रूण हत्या ज्या होतात त्या सर्वात जास्त होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रतिबंध करणे हा योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. त्यानंतर जन्म जरी दिला तरी त्यांच्या जीवितांची आणि संरक्षणाची खातरजमा करणे हे दुसरं उद्दिष्ट आहे. कारण की त्यांना प्रतिबंध जरी केला तरी त्यांची वाढ योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे. त्यांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे. तर हे दुसरं उद्दिष्ट आहे. त्यानंतर जरी यांना संरक्षण मिळालं आणि जीविताची हमी जरी मिळाली, सर्व जरी व्यवस्थित असलं, परंतु त्यांना जर शिक्षण नसेल आणि समाजात त्यांचं एक स्थान नसेल, त्यांना एक स्वतःच ज्याला म्हणतात स्वयंभू पण नसेल, तर ते आपण त्या ठिकाणी त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व सादर करण्याची कुठेही जागा मिळणार नाही. त्यामुळे हे तिसरं उद्दिष्ट आहे जे की त्यामध्ये शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची सुद्धा खातरजमा करणे या योजनेचं तिसरं उद्दिष्ट आहे. तर अशा प्रकारे जे आहेत तर 3 उद्दिष्ट आहेत मित्रांनो. ही फार महत्वाची आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आहे की देशातील महाराष्ट्रातील जे आहे जळगाव आणि उस्मानाबाद हे 2 जिल्हे आहेत यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे मित्रांनो त्यांनी केलेल्या कार्याबद्दल. परंतु ते कोणी गौरवलं तर माननीय मंत्री जे होते महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या हस्ते आणि ते कधी तर 24 जानेवारी 2017. तर हा दिवस जो आहे हा दिवस होता राष्ट्रीय बालिका दिवस. हे महत्वाचं आहे आणि ते आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर ही योजना या ठिकाणी आपण थोडक्यात डिस्कस केलेली आहे आणि महत्वाचे जेवढे पॉईंट आहेत ते या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2019-2020 मधील सर्व परीक्षांसाठी हे उपयोगाची असणार आहे मित्रांनो.
तर त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. योजना आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.